गुजरात भवनातल्या दिल्लीच्या त्या 2 रूम. इथनं एक व्यक्ती सकाळ सकाळी भाजपच्या कार्यालयात जायचा. तासनतास वेटिंग रूममध्ये बसून राहायचा. 2 वर्षांपासून त्या व्यक्तीचा हा ठरलेला दिनक्रम होता. जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी होते. गडकरींच्या वेटिंग रूममध्ये बसून आपलं संपलेलं, अगदी संपत चाललेलं राजकीय करिअर सावरण्यासाठी हा व्यक्ती हातपाय मारत होता. आपल्या राज्यातनं बाहेर पडत असताना मैं समुद्र हूं, वापस आऊंगा असं तो म्हणाला. झालं देखील तसंच. कारण दिवस काही सारखे राहत नाहीत. हा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये परत गेला. परत त्याने यंत्रणा लावली, परत सिस्टीम आखली आणि परत निवडून आला. बरं, नुसता आला नाही तर कमबॅक झाल्यानंतर तो भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला. 370 कलम हटवण्याचा भाजपचा अजेंडा त्याने पूर्ण केला. देश नक्षलमुक्त झाल्याची घोषणा त्याने केली. गुजरात भवनाच्या 2 लहान खोल्यांमध्ये बसून आपल्या राजकीय पुनर्जन्मासाठी हातपाय झाडणारा, पक्षाच्या अध्यक्षांच्या वेटिंग रूममध्ये बसून राहणारा तो व्यक्ती 10 वर्षातच देशाचा सर्वात महत्त्वाचा पण नंबर 2 चा नेता झाला होता. अर्थात आतापर्यंत समजलं असेल आपण कोणाबद्दल बोलतोय. नाव अमित अनिल चंद्र शहा. गांधीनगरमधनं अडवाणी सततनं निवडून येत गेले. त्यामागे यंत्रणा होती ती अमित शहांची. मोदी सततनं मुख्यमंत्री होत गेले. त्यामागे यंत्रणा होती अमित शहांची. यूपीमध्ये पहिल्यांदा भाजपनं विजय मिळवला, यंत्रणा अमित शहांची. नॉर्थ ईस्ट भाजपमय झाला, यंत्रणा अमित शहांची. बंगाल कधी जिंकता आला नाही, तो भाजपनं आत्ता जिंकला, यंत्रणा होती अमित शहांची. आणि जेनजीचं आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी पॅलेट गनचा वापर झाला, यंत्रणा होती अमित शहांची. प्रश्नचिन्ह. अमित शहांवर होणाऱ्या या आरोपांमुळेच सध्या दिल्लीचं राजकारण चांगलंच पेटलंय. अमित शहांच्या पांढऱ्या कपड्यांवर लागला जाणारा हा दुसरा डाग. पहिला डाग लागला तो सोहराबुद्दीनच्या चमकीचा. आपली यंत्रणा थांबवण्यासाठीच खोट्या गुन्ह्यात केंद्रानं गोवल्याचे आरोप स्वतः अमित शहाच आजही करतात. न्यायालयानं त्यांची या प्रकरणातनं निर्दोष मुक्तता केलीये. आज मात्र अशीच यंत्रणा अमित शहांभोवती विरोधक लावताना दिसू लागलेत. यंत्रणा लावणाऱ्यांच्या भोवती लावण्यात आलेली यंत्रणा विरोधकांना आज मोदींना थांबवण्यापेक्षा अमित शहांना थांबवणं अधिक महत्त्वाचं वाटू लागलंय. म्हणूनच विद्यार्थी आंदोलन जरी शांत झालं असलं तरी संसद धगधगत ठेवणं, अमित शहांना सिंगल पॉइंट अजेंड्यावर ठेवण्याचं काम इंडिया आघाडी करायला लागलीये. पण हे नेमकं का? अमित शहांना आत्ताच थांबवण्याची गरज का जाणवतीये आणि ते करणं विरोधकांसाठी मोदींना थांबवण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं का वाटतंय? समजूयात अगदी विस्तारानं या स्पेशल सेगमेंटमधनं. नमस्कार, मी कुशल आणि तुम्ही बघताय ऑल इन वन यूट्यूब चॅनल. अमित शहा पहिल्यांदा आमदार झाले 1997 साली. त्यांच्या पहिल्या निवडणुकीचं मताधिक्य होतं 25,000. लगेच पुढच्या वर्षी अमित शहांना निवडणुकांना सामोरं जावं लागतं. तेव्हा त्यांचं मताधिक्य होतं 1,32,000. 2002 सालच्या निवडणुकीत हे मताधिक्य झालं 1,58,000 आणि 2007 साली मताधिक्य झालं 2,32,000. कोणाची इच्छा असो देत वा नसू दे, पण मोदींनंतर कोण या प्रश्नाचे उत्तर अमित शहा हेच येताना दिसतंय. अगदी मोदींची इच्छा नसली तरीसुद्धा मोदींनंतर कोण याचं उत्तर अमित शहांनी आपल्या पातळीवर शोधल्याचं दिसतं. राजकारणात सर्वात ताकदीचा नेता तोच असतो ज्याला आपल्या मर्यादांची जाणीव असते. अमित शहा हे मोदींप्रमाणे संपूर्ण भारतावर प्रभाव निर्माण करणारे नेते ठरू शकत नाहीत. अमित शहांच्या नावामुळे मतं मिळवू शकत नाहीत याची जाणीव अमित शहांना आहे. आणि याचीच बांधणी अमित शहा करायला लागलेत. धाराशिवच उदाहरण घ्यायचं झालं तर इथं ओमराजे आणि पद्मसिंह पाटलांचं कुटुंब एकत्र आलं तर अडचण राहत नाही. अमित शहा हेच करतायत. त्यासाठी ते एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यांना पार्टीच्या बाहेर मोठं करतायत. शहांचं हेच मॉडेल शरद पवारांच्याच राष्ट्रवादीचं नॅशनल मॉडेल म्हणता येईल. ठिकठिकाणी सेनापती तयार करणं,
डिलिमिटेशनच्या विधेयकासाठी एका दिवसाकरिता खासदार कसेही सोबत ठेवता येतात, मॅनेज करता येतात. पण इथला खेळ डिलिमिटेशनपेक्षा मोठा आहे. अमित शहांनी संघटनेअंतर्गत संघटना, पक्षांतर्गत पक्ष, एनडीए अंतर्गत एनडीए बांधली, तर त्यांना थांबवणं अशक्य आहे याची जाणीव आता विरोधकांना झालेली आहे. आणि अमित शहांनी आपल्या राजकीय मर्यादा ओळखूनच हे काम सुरू केलेलं आहे. साहजिकच झेंजी हे असं आंदोलन ठरलं ज्यामुळं अमित शहा ट्रॅप झालेत. गृहमंत्री म्हणून पहिल्यांदा विरोधी पक्षांनी देखील आपला सगळा फोकस सिंगल पॉइंट अजेंडा म्हणून अमित शहांवर रोखलाय. कारण हेही लीडरशिप सक्सेशन यशस्वी ठरलं तर भाजपला कोणीच रोखू शकत नाही, अगदी कोणीच नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.